सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि कोणाचं तरी म्हणणं असं होतं की लगेच एकाच एपिसोडमध्ये आर्याचं आणि इंद्राचं लग्न का संपवलं. तर ते सरप्राईज होतं आणि एका अर्ध्या किंवा 3-4 तासाच्या सरप्राईजमध्ये मी प्रत्येक फंक्शन नव्हते दाखवू शकत, त्यामुळे ते संपवलं. ते खूप विचित्र वाटलं असतं आणि 8 दिवस चाललं असतं सगळं. म्हणून आर्य एका चला तर ठीक आहे. जयने अर्जुनला फोन करून सांगितलं आणि आता इंद्रानं ज्यानं आर्यनवर हल्ला केला होता तो मोने होता आणि मी मोनेला पकडायला गेलो होतो, पण त्यावेळी तो गायब होता आणि त्याची डेड बॉडी त्याच क्रेनवर लटकत होती जिथं त्या क्रेनच्या मदतीने आर्यनवर हल्ला करण्यात आला. आणि हे ऐकून अर्जुन चकित झाला. इंद्रा सुद्धा हे सगळं कोणी केलं असा विचार करत असतानाच रात्रीच्या 1:15 वाजता आर्यन बाहेरून येताना त्याला दिसला आणि त्याची पावलं इतकी भक्कम, दमदार आणि गंभीर पडत होती की त्या पावलांवरूनच अर्जुनने त्याला ओळखलं. आणि तो काय करून आला हे त्याला लगेच समजलं. इंद्राजी, आणि टायगर आता मोठा झालाय हे पुन्हा एकदा त्याला समजलं. रोजचा इतरांना हसवणारा, सगळ्यांवर मनापासून प्रेम करणारा, प्रत्येकाला आय लव्ह यू मॉम, डॅड, अंकल, आंटी असं म्हणत फिरणारा तो आर्यन वाटतच नव्हता. ते तेच जिने होते जिथून तो रोज कितीतरी वेळा चढायचा उतरायचा आणि त्याची धावपळ त्या जिन्यांवरून सुरू असायची. त्याची पावलं खूप घाईघाईची असायची आणि त्यात अवखळपणा असायचा आणि रागसपणा असायचा. पण आजच्या त्या पावलांमध्ये फार गंभीरता होती आणि तो गंभीरपणातच चालत होता. आणि तो किती सिरियस आहे हे सांगत होती त्याची पावलं. डोळ्यांची भाषा असते तशीच पावलांची सुद्धा भाषा असते बरं का. आणि मग आर्यन फ्रेश होऊन स्वीटी शेजारी झोपला आणि त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि नेहमीप्रमाणेच म्हणाला, आय लव्ह माय किड्स अँड आय लव्ह माय बेबी असं म्हणून स्वीटीच्याही कपाळाचं चुंबन घेतलं आणि स्वीटी त्याच्या बाजूला सरकली, त्याला मिठी मारून झोपली आणि तो पुन्हा डॅशिंग आर्यनमधून केअरिंग हजबंड आणि केअरिंग डॅडीच्या रोलमध्ये शिरला आणि झोपला. अर्जुनही झोपला आणि सकाळी डायनिंग टेबलवर पुन्हा चर्चा सुरू झाली स्वीटीच्या बेबी शॉवर सेरेमनीची. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन सांगणार आहे मी काय करू. आणि अर्जुन म्हणाला, तनू मला असं वाटतं की आता तू मला न विचारता या सगळ्या गोष्टी टायगरला विचाराव्यात, कारण टायगर आता मोठा झाला आहे आणि तोच मला म्हणाला की आता सगळी जबाबदारी तो त्याच्या खांद्यावर घेणार आहे आणि मला रिलॅक्स फील करणार आहे. आणि आर्यन म्हणाला, येस डॅड, मी फक्त म्हणालोच नाही तर मी करून दाखवलं. असं म्हणून आर्यनने अर्जुनच्या डोळ्यात बघितलं आणि अर्जुनने सुद्धा त्याच्या डोळ्यात बघितलं. दोघाही पितापुत्रांची नेहमीप्रमाणेच नजरेची भाषा सुरू होती आणि आर्यनला काय म्हणायचं होतं हे अर्जुनला कळलं. आणि मला समजले असं अर्जुन नजरेनंच म्हणाला. मग आर्यन म्हणाला, मॉम तुला काय हवं पटकन सांग, सगळं अरेंज करून देतो. आणि मला वाटतं मॉम संडे ठीक राहील, आम्ही घरी असो त्या दिवशी. तन्वी म्हणाली, हो रे, तुम्ही घरी तर असणारच आहात. आणि आर्यन तुझ्याशिवाय ही सेरेमनी होईल का. आणि आर्यन उठला आणि म्हणाला, ऑफकोर्स नॉट, म्हणून म्हणतोय मी ऑफिस बुडवणार नाही आणि मला इथेही थांबायचं आहे. संडे दिवशी प्लॅन कर. आणि डॅड मी पुढे आहे असं म्हणून त्यानं कानातलं ब्लूटूथ ऑन केलं आणि कोणाशी तरी बोलत तो निघून गेला. तो घराच्या बाहेर पडला तसं त्याच्या बॉडीगार्डने त्याच्या डोक्यावर छत्री पकडली, कारण आता दिवस पावसाळ्याचे होते. बॉडीगार्डने गाडीचा दरवाजा त्याच्यासाठी उघडला आणि ऑफिसच्या दिशेने तो रवाना झाला. आणि ड्रायव्हरला त्यानं मुद्दाम वाटवाकडी करून त्याच रस्त्यानं गाडी घ्यायला लावली जिथं ती क्रेन होती. आणि आता सगळीकडे ही बातमी पसरली होती, प्रसिद्ध डीलर मिस्टर मोने यांचा मृत्यू. तशी ही बातमी सकाळपासूनच झळकत होती सगळीकडे. पण आता जे माहीत आहे त्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे, म्हणून अर्जुन आणि आर्यन शांत होते. आणि ती डेड बॉडी आता उतरून खाली घेतली होती आणि पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले होते. पण हे सगळं कोणी केलं, का केलं, कसं केलं हे काहीही कळायला मार्ग नव्हता. तपास तर सुरूच होता, चर्चांना उधाण आलं होतं आणि मिस्टर मोनेचा मृत्यू एक रहस्य बनूनच राहिला. तो जसा आर्यनवर गुपचूप हल्ला करत होता तसाच त्याचा काटासुद्धा तितक्याच गुपचूप काढण्यात आला होता. मग तन्वीनं स्वीटीच्या बेबी शॉवर सेरेमनीची सगळी तयारी सुरू केली आणि सगळ्यांना सांगितलं की घरी या. आणि आज स्वीटी आर्यनकडे अजबच हट्ट पकडला होता स्वीटीनं आणि म्हणाली, मला पावसात भिजायचं आहे. आणि आर्यनने तिच्यापुढे हात जोडले आणि म्हणाला, सॉरी सॉरी सॉरी. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन तू ना अजिबात गुड डॅडी नाही,
आणि गुड हजबंडसुद्धा नाही. आणि आर्यनने दोन्ही बोटं कानात घातली आणि म्हणाला, स्वीटी स्वीटी. हे ऐकून ऐकून माझे कान पकले. दरवेळी तुझा हा एकच डायलॉग असतो आणि मला तू किती इमोशनल ब्लॅकमेल करणार आहेस गं. तू ना एक काम कर, मला ना बेडरूममधून हाकलून दे किंवा या घरातूनच हाकलून दे, नाहीतर तुझ्या विशची एक लिस्ट दे. म्हणजे मी काय करतो, त्या मॉमकडून परमिशन ग्रँटेड करून आणतो. आणि ती म्हणाली, आर्यन तू इतक्यात कंटाळलास का. आणि तो म्हणाला, तरी बरं 2 बेबी आहेत पोटात एकाच वेळी, मग आपल्याला दुसरा चान्स घ्यायची गरजच नाही, नाहीतर त्याही वेळी तुझ्या विश पूर्ण करून करून मी थकलो असतो. आणि ती त्याला फटका देत म्हणाली, अशी काय चंद्रतारे मागते रे मी, आणि तुला वर आकाशात जाऊन ढगांना हलव आणि पाऊस पाड असं तर नाही म्हटलं मी. आणि आर्यन म्हणाला, आता तेवढंच राहिलंय. अगं काय आता, पावसात तुला कोण जाऊ देईल सांग बरं. आणि स्वीटी हाताची घडी घालून रुसली आणि म्हणाली, तू मला पावसात घेऊन चल. ते सुद्धा उचलून. आणि आर्यननं तिच्याकडे बघितलं. आता 7व्या महिन्यातली स्वीटी खूप जाड दिसत होती. पोट खूप आलं होतं. मागून पुढून पोट सुटलं होतं. आणि सगळाच शेप तिचा बिघडून गेला होता आणि जाड झाली होती. आणि तो म्हणाला, बेबी आता तू माझ्यापेक्षा वजनानं जास्त आहेस आणि मला तू उचलणार नाही. आणि स्वीटी आता रडून गोंधळ घालायला लागली आणि तू ना माझी विश पूर्ण करत नाही म्हणून त्याला दोष द्यायला लागली. आणि आर्यन बाहेर आला आणि डोक्यावर सोफ्यावर डोकं पकडून बसला. तिकडून अर्जुन आला, त्याच्या शेजारी बसला आणि म्हणाला, टायगर काय झालं. आणि आर्यन म्हणाला, तुमची सून पावसात भिजायचं म्हणते डॅड, तिला सर्दी झाली तर मॉम मला फाडून खाईल. आणि अर्जुन म्हणाला, हो हो हे खरं आहे, पण टायगर तिची पण इच्छा आहे ना भिजायचं, तर भिजू दे ना यार, पावसाचा सीझन वर्षातून एकदा असतो ना. आणि आर्यन म्हणाला, माझी हरकत नाही डॅड, पण मॉम. आणि अर्जुन म्हणाला, तेरी मॉम की तर ऐसी की तैसी, तुझ्या मॉमला ना आता मी घेऊनच येतो, तू हो बाहेर, मग बघ ती कशी राजी होते. पण टायगर मला ते आधी सांग, तू आता बापाच्याही पुढे 2 पावलं चालायला लागलास आणि तू सुद्धा त्याचा शोध घेत होतास का. आणि आर्यन गंभीर होऊन म्हणाला, यस डॅड. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये निघालो तेव्हा तिथे क्रेन नव्हती आणि जेव्हा परत येत होतो तेव्हा अचानक तिथे क्रेन आली. हा विचार मी केलाच. आणि माझी कोणीतरी रेकी करते, माझ्यावर पाळत ठेवते हे कळत होतं मला, पण लवकर काही कोणी ॲक्शन घेतच नव्हतं, म्हणून मीही शांत होतो आणि मला काहीच माहीत नाही असं मीही दाखवलं. पण माझं लक्ष होतं डॅड. पण त्या दिवशी ना डॅड, त्यानं ॲक्शन घेतली आणि पहिला हल्ला केला आणि तीच त्याची शेवटची चूक ठरली. आणि त्यानं त्याच्या मृत्यूची तारीख फिक्स केली, कारण मी त्याला दुसरा हल्ला करण्याची संधी देणार नव्हतो. त्याचा शोध लावायला मला जास्त वेळ नाही लागला, कारण माझा दुश्मन सध्या तोच होता. पण तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या कोणत्या तरी दुश्मनानं हे केलं की काय, म्हणून जय अंकलला वेळ लागला हे शोधायला, कारण ते भरकटले. मी मात्र नव्हतो भरकटलो. आणि म्हणून मी त्याला जिथं त्यानं माझ्यावर हल्ला करायचं ठरवलं तिथंच लटकावला आणि त्याच्या मृत्यूची स्क्रिप्ट मीच लिहून टाकली. आणि डॅड मी ठीक केलं ना, डॅड मी बरोबर केलं ना. आणि अर्जुन म्हणाला, अगदी बरोबर केलंस टायगर, आणि तू ना खरंच माझ्यापेक्षा फास्ट आहेस, प्रत्येक गोष्ट तुझी माझ्यापेक्षा लवकरच झाली म्हणायचं. मग त्या आयुष्यातलं पहिलं ड्रिंक करणं असू दे, लग्न असू दे, मूल असू दे, किंवा पहिला खून असू दे. आणि आर्यन हसून म्हणाला, डॅड हा दुसरा आहे, पहिला नाही. पहिला तर लग्नाच्या आधीच झाला. आणि आपल्याला संपवायला येतो, त्याला नाही संपवलं तर आपण संपून जाऊया ना. आपण जरी एखाद्याची शिकार नाही केली तर आपल्याला कोणाची तरी शिकार व्हावं लागेल, त्यापेक्षा शिकारी झालेलं बरं, हो ना डॅड. आणि अर्जुन हसून म्हणाला, ॲब्सोल्युटली राईट, जो डर गया समजो वो मर गया, असाच रूल आहे इथला. चल आता तुझ्या मॉमला घेऊन येतो, असं म्हणून आर्यन आत गेला. तेव्हा तन्वी डायरी घेऊन बसली होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी लिहित होती. स्वीटीच्या बेबी शॉवर सेरेमनीची तयारी चालली होती तिची. तिला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते, म्हणून तिचं ते नियोजन परफेक्ट असतं आधीपासून. मग अर्जुनने तिच्या डाव्या खांद्यावर टॅप केला आणि तिच्या उजव्या बाजूला आला आणि तिने डाव्या बाजूला बघितलं तसं तो पुढे आला आणि त्याने तिच्या हातातून डायरी पेन घेतलं आणि बेडवर फेकलं. सरळ तिला उचलली. तन्वी ओरडायला लागली, अर्जुन अरे काय करतो अर्जुन, मला कुठे घेऊन चालला, अर्जुन सोड. आणि अर्जुन सर म्हणाले, अर्जुन आंधळा आहे, अर्जुन मुका आहे, अर्जुन बहिरा आहे, त्याला काहीही ऐकायला येत नाही बेबी.
असं म्हणून तो सरळ तिला दरवाजाच्या बाहेर लॉनवर पावसात घेऊन गेला आणि पावसात गोल गोल फिरवली. आणि आता तन्वीसुद्धा हसायला लागली आणि तिनंही त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि पावसाचा आनंद घ्यायला लागली. आणि त्याचवेळी हळूच आर्यनसुद्धा स्वीटीला सांभाळून सांभाळून बाहेर घेऊन आला. आणि तन्वीची परमिशन नाही म्हणून स्वीटी घाबरत होती. आणि आर्यन म्हणाला, बेबी आता दोघे पण बाहेर आहेत ना, मग काही नाही बोलणार कोणीच, चल. त्यांचाही मूड ठीक आहे. मग आता हळूच ते दोघे गुपचूप चोरासारखे भिजायला लागले बाहेर येऊन. आणि स्वीटीसुद्धा दोन्ही हात पसरून आकाशाकडे तोंड करून त्या पावसाचा आनंद घेत होती. पहिला पाऊस नव्हता हा. गेले 2 महिने पाऊस कोसळत होता, पण तन्वीच्या धाकामुळे तिला बाहेर पावसात जाता येतच नव्हतं. आणि आता तन्वीचं लक्ष स्वीटीकडे गेलं आणि ती फार घाबरली, चकित झाली, चिडलीसुद्धा. आणि मोठ्यानं म्हणाली, आर्यन, स्वीटी, हे काय आहे? तसे ते दोघेही घाबरले. आणि आर्यननं अर्जुनकडे बघितलं आणि डॅड काहीतरी करा असं म्हणाला. आणि अर्जुननं तिचा राग घालवण्यासाठी त्या पडत्या पावसातच तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला डीप किस करायला लागला. आणि तन्वी शहारून गेली.